नमस्कार मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा होमगार्ड नोंदणी सदस्य नोंदणी कार्यक्रम 2024 याची डेट या ठिकाणी आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी यासाठी होमगार्ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांच्याकरिता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर नोंदणी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारीकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी करिता केलेले सर्व अर्ज अपात्र करण्यात येतील. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये. त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवासी भागातील पथक व उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरवण्यात येतील. अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणीकरिता 22 ऑगस्ट 2024 या रोजी व 23 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता पोलीस मुख्यालय मैदान रत्नागिरी येथे बोलवण्यात येत आहे. उमेदवारांना सकाळी 6:30 ते 10:30 या कालावधीमध्ये मैदानामध्ये प्रवेश दिला जाईल. याची उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे. तर मित्रांनो, 22 ऑगस्ट 2024 या रोजी पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 1 ते 1000 असे 1000 उमेदवार 22 ऑगस्ट 2024 या रोजी मैदानामध्ये बोलवण्यात येत आहेत. तसेच 23 ऑगस्ट 2024 या रोजी सर्व महिला व पुरुष 1001च्या पुढे असे मिळून सर्व उमेदवार 23 ऑगस्ट 2024 या रोजी बोलवण्यात येत आहेत. कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्जासह आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती उमेदवारांनी स्वतः अक्षरीच म्हणजेच सेल्फ अटेस्टेड त्याच्यावरती स्वतःची स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडावी. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील. नोंदणीकरिता उमेदवारांनी स्वखर्चाने येथे उपस्थित राहावे लागेल. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतेही दुखापत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता प्रत्येकी प्रकारामध्ये 40% गुण मिळवणे गरजेचे आहे. म्हणजेच धावणे या प्रकारात किमान 10 गुण मिळवणे आवश्यक उमेदवाराला आहे व गोळाफेक या प्रकारामध्ये किमान 4 गुण मिळवणे इथे आवश्यक आहे. धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र उमेदवारांनी डिटेलसोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल व चेस्ट क्रमांक, टोकन इत्यादी जमा केल्याशिवाय जाऊ नये. गेल्यास उमेदवारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद इथे उमेदवारांनी घ्यायची आहे. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीवेळी कोणत्याही किमती वस्तू, मोबाईल इत्यादी आणू नयेत आणि आणल्या तर स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळत याची कोणतीही जबाबदारी आयोजकावर राहणार नाही. तर मित्रांनो, याची दक्षता इथे तुम्हाला घ्यायची आहे. मित्रांनो, पथक न्याय रक्त अनुशेष खालीलप्रमाणे इथे रक्त जागा आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. आलोरे येथील पुरुष जी रक्त जागा आहेत, पुरुषांसाठी 12, महिलांसाठी 4. अंतर्गत पोलीस ठाणे आहे शिरगाव. तर इथे तुम्ही वाचू शकता, बघू शकता. तसेच मित्रांनो, सदर होमगार्ड नोंदणी प्रक्रिया अंतर्गत अत्यंत पारदर्शक व इन कॅमेरा पार पाडण्यात येणार असून होमगार्ड नोंदणीकरिता उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच शिफारस, वशिला व इत्यादी गैरमार्गाचा वापर करू नये. होमगार्ड नोंदणीकरिता कोणी पैसे, लाचेची मागणी केल्यास तात्काळ माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी किंवा अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे दूरध्वनी क्रमांक या क्रमांकावर आपली तक्रार इथे करावी. तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची सूचना मित्रांनो इथे वेबसाईट दिली आहे. या वेबसाईट तुम्हाला ही संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर सूचनाकरिता अज्ञात राहावे. होमगार्ड नोंदणी प्रक्रियेचा निकाल वरील संकेतस्थळावरती 12/9/2024 पर्यंत जाहीर करण्यात येईल. मित्रांनो, होमगार्ड नोंदणी प्रक्रियेत बदल करण्याचे प्राधिकार मान्य जिल्हा समादेशक होमगार्ड रत्नागिरी यांच्याकडे राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.